उन्हाळ्यामध्ये कलिंगड प्रत्येक घरात खाल्लं जातं। जवळपास 99% लोक कलिंगड खाऊन झाल्यानंतर कलिंगडाची साल आणि त्याच्या बिया टाकून देतात। फारच थोड्या जणांना हे माहिती असतं की कलिंगडाच्या सालीचे सुद्धा आणि बियांचे सुद्धा अनेक उपयोग आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करता येतो आणि अगदी चविष्ट असे पदार्थ त्यापासून बनवता येतात। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाच्या साली आणि बिया आपल्या आहारामध्ये कशा वापरता येतील यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। खरबूज, कलिंगड ही उन्हाळ्यातली विशेष फळं ही नेहमी खाल्ली जातात घराघरांमध्ये। एक तर प्रश्न असा येतो की ही फळं मधुमेहींना चालतात का? या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असतील तर खरबूज आणि कलिंगड या विषयावरचे माझे 2 वेगवेगळे व्हिडिओज मधुमेहींच्या बाबतीतले तुम्ही जरूर बघा। पण खरबूज आणि कलिंगड या दोन्हीच्या बिया आपण टाकून देतो। खरबूजाच्या बिया कशा वापरायच्या यावरही मी एक वेगळा व्हिडिओ मागच्याच मंगळवारी पब्लिश केलाय, तो आमच्या चॅनलवरती तुम्ही जरूर बघाच। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाच्या बिया आणि नुसत्या बियाच नाही तर त्याचं साल सुद्धा कसं वापरता येईल याबद्दल चर्चा करतोय। चला एक एक करून आपण याचे उपयोग आणि रेसिपीज बघूयात। पहिल्यांदा बोलूयात कलिंगडाच्या बियांबद्दल। खरबूजाच्या बियांप्रमाणे कलिंगडाच्या बियाचं साल काढणं तितकंसं सोपं नसतं। त्यासाठी 2-3 वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात, पण थोडंसं हे किचकटच प्रकरण आहे। यासाठी तुम्ही एकतर या बिया वाळवून किंवा भाजून नंतर त्याचं साल काढू शकता, पण याला थोडासा वेळ लागू शकतो किंवा एक बीचं साल तुम्हाला काढावं लागतं किंवा काढत बसावं लागतं। दुसरी पद्धत जी याचं साल काढण्याची ती त्या मानाने सोपी आहे। ती म्हणजे कलिंगडाच्या बिया तुम्ही एकत्र जमा करा उन्हाळ्यामध्ये आणि एकदाच त्या बिया छान पाण्यामध्ये भिजत टाका। रात्रभर या बिया पाण्यात तुम्ही भिजवल्यात की दुसऱ्या दिवशी त्या एका सुती कापडामध्ये बांधून ठेवा किंवा एका काचेच्या भांड्यामध्ये बांधून त्याला वरती सुती कापड बांधा आणि ते भांड उलट करून ठेवा की या बियांना मोड येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि 2-3 दिवसामध्येच या बियांना छान मोड यायला लागतील। एकदा का या बियांना मोड आले की मग तुम्ही या बिया वेगळ्या काढून त्याचं साल लगेचच काढू शकता। बऱ्याचदा मोड यायच्या प्रोसेस मध्येच या बियांचं साल ऑलरेडी निघून बाहेर येतं आणि बिया वेगळ्या होतात, म्हणजे आतला गर वेगळा होतो आणि त्याला आलेला मोड। तर हे मोड आलेल्या कलिंगडाच्या बिया सुद्धा तुम्ही आहारामध्ये अगदी सहजगत्या वापरू शकता। वेगवेगळ्या सॅलड्स मध्ये तुम्ही वरून स्प्रिंकल करण्यासाठी या मोडाच्या बिया वापरू शकता किंवा या बियांचं सूप छान होतं, या बियांची उसळ सुद्धा छान होते। तर तुम्ही जरूर या प्रकारे कलिंगडाच्या बिया मोड आणून वापरून बघा। जर तुम्ही त्या वाळवून किंवा भाजून सोलल्यात तर त्या नुसत्या बिया सुद्धा खायला छान लागतात किंवा त्या बियांची पूड करूनही ठेवता येते आणि ती वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये वापरता येते। तिसरं ऑप्शन म्हणजे कलिंगडाच्या बिया ह्या सोललेल्या रेडीमेड बाजारामध्ये मिळतात आणि या बिया सुद्धा आहारात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता। त्या नुसत्या थोड्याशा भाजून रोस्ट करून बडीशेपेमध्ये घालून खाऊ शकता किंवा नुसत्याच थोडंसं मीठ लावून भाजून खाऊ शकता किंवा याची पूड वेगवेगळ्या खिरींमध्ये, भाज्यांमध्ये, दुधामध्ये, मिल्कशेकमध्ये घालून तुम्ही वापरू शकता। तर अतिशय पौष्टिक असणाऱ्या या कलिंगडाच्या बिया ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, त्या जरूर आहारामध्ये घ्या आणि त्याच्यापासून मिळणारे सगळे बेनिफिट्स जरूर मिळवा। आता वळूयात कलिंगडाच्या सालाकडे, ज्याला इंग्लिशमध्ये रिंड म्हणतात, की कलिंगडाचं वरचं साल जे हिरव्या रंगाचं असतं आणि त्याच्या खालचा थोडासा जो पांढऱ्या रंगाचा गर असतो तो पण बऱ्याचदा टाकून देतो, त्याचाही तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता। या दोन्हीमध्ये फायबर्सचं प्रमाण उत्तम आहे। त्याचबरोबर सिट्रुलिन नावाचं अमिनो आम्ल ह्या रिंड मध्ये किंवा सालाच्या आणि त्याच्या खालच्या गरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त सुद्धा आहे। त्याचबरोबर ह्या सालामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये झिंक आहे किंवा चांगल्या प्रमाणामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आहेत, काही मिनरल्स सुद्धा आहेत। त्यामुळे टाकून न देता हे साल तुम्ही जरूर आहारामध्ये समाविष्ट करू शकता आणि हे साल तसं फ्लेशी असतं,
म्हणजे ते सहज चावता येऊ शकतं किंवा त्याचा आहारामध्ये सहजगत्या कुठलाही साईड इफेक्ट न होता समावेश करता येऊ शकतो. त्या सालाच्या मी तुम्हाला आज एक 5-6 रेसिपीज इकडे सांगणार आहे की कशा पद्धतीने त्याचा आहारात समावेश करता येईल. सगळ्यात सोपी पद्धत हे साल वापरायची ती म्हणजे छान स्वच्छ धुवून हे पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचंय कलिंगड कापण्यापूर्वी, कारण तुम्ही याचं साल वापरणार आहात. कारण बऱ्याचदा कलिंगड आपण साल टाकून देणार असतो तर स्वच्छ धुवत नाही, तसंच चिरतो आणि साल काढून मग मधला गर खातो. पण जर साल वापरायचं असेल तर कलिंगड स्वच्छ धुवून घ्या. बऱ्याचदा मी सांगते की छान साबणाने धुवून घ्या, साबण आणि स्क्रबर याचा वापर करून भांडी घासाच्या स्क्रबरनी छान वरून धुवून घ्या आणि मग तुम्ही गराचा भाग वेगळा काढून तो खा. पण साल जे आहे आणि त्याचा पांढरा लगतचा भाग आहे ह्याच्या छान फोडी करा. छान चौकोनी छोट्या छोट्या फोडी केल्यात तर याचा तुम्हाला छान भाजीसाठी वापर करता येतो. आणि रेग्युलर आपली पद्धत जी भाजीची आहे की तेल घ्यायचं, फोडणी घालायची आणि मग त्याच्यामध्ये या फोडी घालून परतून थोडंसं किंचित पाणी घालून शिजवून घ्यायच्या किंवा वाफवून घ्यायच्या. याच्यात पाण्याचं प्रमाण ऑलरेडी भरपूर असतं त्यामुळे ह्याला खूप पाणी लागत नाही. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही असलेली भाजी करायची असेल तर मग थोडं पाणी घालायला हरकत नाही, पण अदरवाईज नुसत्या वाफवून सुद्धा या फोडी छान शिजतात. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही दाण्याचं कूट किंवा जिरेपूड, धनेपूड, तिखट, मीठ हे घालू शकता आणि वरून कोथिंबीर पेरून याची छान भाजी होऊ शकते. ग्रेव्हीसाठी तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं खोबरं किंवा आलं लसूण पेस्ट एकत्र करून घालता येईल किंवा टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये वापरता येईल आणि याची ग्रेव्ही करता येईल. तर कलिंगडाची भाजी ही पहिली रेसिपी झाली. दुसरी रेसिपी, कलिंगडाचे हे जे सालाच्या आतला पांढरा भाग आहे तो तुम्ही छान किसून घ्या. मग वरचा हिरवा अगदी थोडासा जाडसर भाग आहे किंवा थोडासा कडवट असतो तो कधी कधी, तर तो काढून टाकला तरी हरकत नाही, पण त्याच्या लगतचा अगदी पांढरा भाग तुम्ही किसून घ्या. आणि मग हे किसून त्याची काकडीची कोशिंबीर आपण कशी करतो तशी कोशिंबीर अगदी छान लागते. मग यात पुन्हा तुम्ही दही घालू शकता किंवा दाण्याचं कूट घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, थोडीशी फोडणी पण वरनं घालू शकता, जेणेकरून ही चटणी अतिशय चविष्ट लागते. याचं सॅलड पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करून वापरू शकता. जसं की इतर कोशिंबिरींमध्ये ह्याचा कीस घालू शकता किंवा फोडी घालू शकता बारीक करून. तर कलिंगडाच्या सालीची कोशिंबीर हा झाला दुसरा पर्याय किंवा दुसरी रेसिपी. आता वळूया तिसऱ्या रेसिपीकडे. यात कलिंगडाच्या सालाची चटणी पण खूप छान लागते. मग असाच वरचा अगदी हिरवा जो थर असतो तो काढून, साल काढण्याने पण तो काढता येतो, तो काढून आतला जो राहिलेला भाग आहे पांढरट त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घालायचे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, थोडं खोबरं घालायचंय ओलं, दाण्याचं कूट घालायचं असेल तर वापरू शकता आणि मग छान मिक्सरमधनं हे बारीक करायचंय. काही जण याच्यामध्ये डाळवं किंवा डाळं पण घालतात आणि हे बारीक करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये तुम्ही छान ह्याला वरून फोडणी घालू शकता आणि कोथिंबीर घालू शकता किंवा बारीक करतानाही कोथिंबीर घालू शकता. आणि छान आपण जी इडली बरोबर किंवा डोशा बरोबर चटणी खातो त्या जागी ही चटणी खायला खूप छान लागते आणि एक वेगळा फ्लेवर ह्याला थोडासा असतो. त्यामुळे जरा व्हरायटी तुम्हाला ऍड करायची असेल तुमच्या चटण्यांमध्ये तर कलिंगडाच्या सालीची चटणी जरूर करून बघा. पुढची रेसिपी कलिंगडाच्या सालीची ती म्हणजे डोसे. येस, कलिंगडाच्या सालीचे डोसे खूप छान आणि कुरकुरीत होतात. करायचंय काय तर कलिंगड स्वच्छ धुवून साल त्याचं काढायचंय, गर वेगळा काढून खायचा आहे आणि सालीचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचे. आणि एकदा काय छान बारीक झालं की ह्याच्यामध्ये 1 वाटीभर भिजवलेला तांदूळ आणि तुम्हाला आवडत असेल तर 1 वाटीभर भिजवलेल्या डाळी सगळ्या वेगळ्या वेगळ्या, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही उडीद डाळ तर घेऊच शकता, पण थोडी मुगाची डाळ, थोडी हरभऱ्याची डाळ सुद्धा भिजवून घेऊ शकता. सो 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी भिजवलेल्या डाळी या कलिंगडाच्या गरामध्ये जो तुम्ही बारीक करून घेतलाय म्हणजे सालीचा गर, त्याच्यामध्ये ह्या भिजवलेल्या डाळी तांदूळ घालायचे आणि पुन्हा छान बारीक करायचंय. आणि अगदी तुम्हाला वाटलं तर थोडे 4-5 तास तुम्ही याला फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता किंवा तसंही तुम्ही याचे डोसे केले तरी छान कुरकुरीत डोसे होतात. आणि हे डोसे सुद्धा दिसायला पण छान दिसतात, हिरवट रंगाचे आणि अगदी कुरकुरीत छान, सगळ्यांना आवडतील असे हे डोसे जरूर तुम्ही ट्राय करून बघू शकता. पुढची रेसिपी म्हणजे कलिंगडाच्या सालीचं सूप किंवा स्मूदी. तुम्ही ह्याचे बारीक तुकडे करून सालाचे आणि त्याच्या लगतच्या पांढऱ्या गराचे मिक्सरमध्ये छान फिरवू शकता आणि फिरवताना त्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा पुदिना घालू शकता आणि छान चवीला काळं मीठ आणि लिंबू तुम्ही घातलं तर याची स्मूदी सुद्धा अगदीच छान होते. याच पद्धतीने कलिंगडाच्या सालीचं आणि गराचं आतल्या
सूप सुद्धा छान होतं. असंच मिक्सरमध्ये बारीक करून शिजवता येईल तुम्हाला, किंवा ह्याच्यामध्ये मग टोमॅटो किंवा इतर भाज्या ऍड करून त्या शिजवून मग मिक्सरमध्ये बारीक करता येतील आणि छान सुपासारखा तुम्ही याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. थोडंसं कोकोनट मिल्क किंवा नारळाचं दूध या सुपामध्ये तुम्ही घातलं तर ते चवीला अजून छान आणि पौष्टिक होतं. शेवटची रेसिपी कलिंगडाच्या सालीची, ती म्हणजे कटलेट्स. कलिंगडाची साल छान तुम्हाला किसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला स्पायसेस जे घालायचे आहेत ते घालू शकता. मग याच्यामध्ये तुम्ही तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं वापरूच शकता. आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये तुम्हाला बेसन किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जे आहे ते घालायचंय आणि मग हे छान मळून घ्यायचंय आणि मळल्यानंतर ह्याचे तुम्हाला छोटे छोटे कटलेट्स बनवायचे. काही जण ह्याच्यामध्ये वेगवेगळी कडधान्य वाफवून ती पण मॅश करून घालतात. म्हणजे राजमा आहे किंवा छोले आहेत, तेही तुम्ही छान मऊ शिजवून त्याचा थोडासा लगदा करून किंवा ते मॅश करून ह्या कलिंगडाच्या किसलेल्या सालीमध्ये घालू शकता आणि मग त्याचा बाइंडिंग म्हणून वापर करून त्याचे छोटे छोटे कटलेट्स बनवू शकता. ह्याच्यात तुम्ही तीळ घालू शकता आणि छान त्याला दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून चटणी बरोबर एखाद्या डेफिनेटली खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण हे कटलेट्स खूप छान लागतात. तर कलिंगडाच्या सालीचे असे अनेक पदार्थ तुम्हाला आहारामध्ये जरूर घेता येतील. काही जण कलिंगडाच्या सालीचा जॅम किंवा कलिंगडाच्या सालीपासून टुटी फ्रुटी सुद्धा बनवतात, पण यातनं खूप साखर पोटात जाते. त्यामुळे कधीतरी खायला हे ऑप्शन्स ठीक आहेत, पण अदरवाईज पूर्ण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कलिंगडाच्या ह्या मी आता सांगितलेल्या 5-6 रेसिपीज त्याच्या सालीच्या जरूर ट्राय करता येतील आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश करता येईल. तर तुम्ही ह्या रेसिपी जरूर करून बघा. त्या कशा झाल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही कलिंगडाच्या सालीच्या रेसिपीज असतील किंवा कलिंगडाच्या बियाचं साल काढायची काही वेगळी पद्धत असेल तुमच्याकडे नवीन, तर ती सुद्धा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. मलाही तुम्ही सांगितलेल्या रेसिपीज ट्राय करून बघायला नक्की आवडेल. मागच्या सोमवारी आम्ही आमच्या फेसबुक चॅनलवर आणि यूट्यूब कम्युनिटीवरती असा प्रश्न पोस्ट केला होता की मधुमेहींनी जे जवळ आय कार्ड बाळगायचं असतं किंवा ओळखपत्र बाळगायचं असतं त्याच्यामध्ये काय काय माहिती असायला हवी. बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं किंवा मधुमेहींनी जवळ आय कार्ड कशासाठी ठेवायचं याचीच कल्पना अनेकांना नव्हती. तर जेव्हा मधुमेही काही प्रवासामध्ये असतात किंवा घराबाहेर असतात तेव्हा त्यांना स्वतःला मधुमेह आहे आणि काही त्यांना त्रास झाला तर काय करायचं, कोणाला संपर्क साधायचा हे कळण्यासाठी त्यांनी जवळ आय कार्ड बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या डॉक्टरांचे नंबर लिहायचे आहेत किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे नंबर जे इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी वापरता येतील असे लिहायचे आहेत आणि त्या कार्डवरती त्यांना स्वतःला मधुमेह आहे हे लिहायचंय. आणि जर रस्त्यामध्ये किंवा वाटेत कुठे ते बेशुद्ध होऊन पडले किंवा काही चक्कर आली, त्यांना काही त्रास झाला तर साखर पाणी द्या किंवा ग्लुकोज पाणी द्या असं त्याच्यामध्ये नमूद करायचंय. आणि हे ग्लुकोज किंवा साखर सुद्धा तुम्हाला या आय कार्डच्या जवळ किंवा तुमच्या खिशामध्ये बॅगेमध्ये ठेवायचे, जेणेकरून हे कार्ड बघून लगेचच तुम्हाला आवश्यक ती मदत देता येईल. कारण की बऱ्याचदा रक्तातली साखर कमी झाल्याने मधुमेहींना हा त्रास होऊ शकतो आणि साखरेचं पाणी किंवा ग्लुकोजचं पाणी घेतल्याने हा त्रास त्यांचा लगेच कमी होऊ शकतो आणि दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ बऱ्याचदा येत नाही, ती टाळता येते किंवा एक प्रथमोपचार म्हणून तरी हा उपयोग त्यांना या साखरेचा किंवा ग्लुकोज पाण्याचा जरूर करता येतो. आणि यासाठी तुम्हाला हे डायबिटीस आय कार्ड तुमचं नक्कीच मदत करणार आहे. तर असं हे छान डिटेलमध्ये उत्तर दिलेलं आहे आपल्याला आपल्या दर्शकांनी एका. त्यांचं नाव आहे सुभाष उपासने. तर त्यांचं आम्ही या क्विजचा विजेता म्हणून सिलेक्शन करतोय. खूप खूप अभिनंदन तुमचं. यापूर्वीही त्यांनी अशीच उत्तरं चांगली देऊन बक्षिसं मिळवली आहेत, त्यामुळे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. अशाच आमच्या सोमवारच्या प्रश्नमंजुषेला उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करा. यातून तुम्हालाही खूप नवीन शिकायला मिळेल आणि तुमच्या उत्तरांमधनं आम्हालाही कळेल की अजून या बाबतीत काय अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे किंवा अजून काय तुम्हाला नवीन माहिती द्यायची गरज आहे. तर असंच भेटत राहूया दर सोमवारी आमच्या मंडे क्विजच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओजच्या माध्यमातून जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.